जय शिवराय. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉनवर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच. आपली बाजार समिती युट्यूब चॅनलवर एकच उद्देश, माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारचे शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे. आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर. कापसासंबंधी एक महत्वाची बातमी पाहूयात. कापूस बाजारात सुधारणा, सुताचे दरही वधारले. पाहूयात सविस्तर बातमी. देशांतर्गत कापूस उत्पादन मागील 8 वर्षात निच्चांकी स्थितीत पोहोचून 328 लाख गाठींपर्यंत येईल असा अंदाज असून या हंगामातील कापूस गाठींचा साठाही फक्त 28 लाख गाठींपर्यंत असणार आहे. याचवेळी चीन व अमेरिकेतील साधारणतः वर्षभरात पासून सुरू असलेल्या व्यापार युद्ध संबंधी येत्या 26 मार्च रोजी अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे. परिणामी कापूस बाजारात बऱ्यापैकी सुधारणा झाली असून खंडीचे दर मागील रविवार गुरुवार या 5 दिवसात 1500 रुपयांनी तर सुताचे दर किलो मागे 5 रुपयांनी वधारले आहेत. सरकीचे दरही क्विंटल मागे 20 ते 25 रुपयांनी वधारून 2325 रुपये प्रति क्विंटलवर स्थिर आहेत. कापूस बाजारात जानेवारी व फेब्रुवारी दबावत होता. खेड्या खरेदी कापसाला हमीभाव मिळत नव्हते. सरकीचे दर टिकून होते, परंतु रुई किंवा कापूस गाठींची निर्यात रखडत सुरू असल्याने दरात फारशी सुधारणा दिसत नव्हती. यातच मागील हंगामाच्या तुलनेत फेब्रुवारी अखेर देशांतर्गत बाजारातील कापूस गाठींची सुधारणा सुमारे 35 लाख गाठींनी कमी झाली. कापसाचा फारसा साठा शेतकऱ्यांकडे नाही. आज घडीला बाजारात सुमारे 250 लाख गाठींचा पुरवठा झाला आहे. दुसऱ्या बाजूला उत्पादन मागील 8 वर्षांमध्ये घटणार असून ते 328 लाख गाठींपर्यंत येईल. अर्थातच सुमारे 78 ते 80 लाख गाठींचाच कापूस शिल्लक आहे. देशात 370 लाख गाठींची उत्पादनाचा अंदाज सप्टेंबर 2018 मध्ये व्यक्त करण्यात आला होता. परतीच्या पावसाने पाठ फिरवली दिसल्याने महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटकमधील कोरडवाहू कापूस पिकाला फटका बसला. कापूस गाठींचे देशात सर्वाधिक उत्पादन करणाऱ्या गुजरातमधील उत्पादन 20 लाख गाठींनी घटले, तर राज्यातही सुमारे 15 लाख गाठींनी उत्पादन कमी आले आहे. ते 70 ते 75 लाख गाठींपर्यंत येईल असे सांगितले जात आहे. देशातील उत्पादन घटले म्हणजेच वर्षाच्या अखेरीस केला जाणारा कापूस गाठींचा साठाही कमी होणार आहे. 2017-18च्या हंगामात हा साठा 40.81 लाख गाठी एवढा होता. या हंगामातील अखेरीस फक्त 28 लाख गाठींचा साठा असेल असे संकेत कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने दिले आहे. चीन अमेरिकेतील कापूस हंगाम संपला आहे. जगातील सर्वात मोठा कापूस आयातदार असलेला चीनमध्ये कापूस गाठींचा साठा करून घेण्याची लगबग सुरू आहे. चीनमधून देशात दुय्यम दर्जाच्या रुईची मागणी या महिन्यात आली. तेथे चीन 4 लाख गाठींची निर्यात पुढील 20 ते 25 दिवसात होऊ शकते. तसेच बांगलादेश, व्हिएतनाममधून सुतासह कापूस गाठींच्या खरेदीसंबंधी चौकशी देशांतर्गत पुरवठादारांकडे सुरू आहे. देशातील अनेक मिलांकडून 2 महिन्यात उधारीवर 42,500 रुपये दरादेखील खंडीचे सौदे झाले आहेत. अर्थातच देशांतर्गत मागणी देखील या महिन्यात वाढली आहे. दुसऱ्या बाजूला उत्पादन घटत असल्याने लक्षात घेत बाजारात तेजी आली असून ती किती टिकून राहील याबाबत मात्र जाणकारांनी स्पष्टपणे सांगितले नाही. दर्जेदार सुताचे दर 185 ते 190 प्रति किलो व खंडित दर 42,500 रुपये आहेत. पाकिस्तानमधील उद्योजकांनी नोंदणी टाळली. मुंबईतील एका पंचतारिक हॉटेलात 6 ते 8 मार्च दरम्यान एका आंतरराष्ट्रीय कापूस परिषदेचे आयोजन कॉटन असोसिएशन ऑफ इंडियातर्फे करण्यात आले. या परिषदेत अमेरिका, सिंगापूर, चीन आदी देशांमधून कापूस प्रक्रिया उद्योगातील मंडळी, निर्यातदार, पुरवठादार, तज्ज्ञ सहभागी झाले. या परिषदेत पाकिस्तानमधील कापूस प्रक्रिया उद्योग किंवा कापसाच्या क्षेत्रातील मंडळींची नोंदणी टाळण्यात आली. त्यामुळे पाकिस्तानमधील कोणीही या परिषदेत सहभागी होऊ शकले नाही. यातच देशातील कापूस उत्पादन घटले. अमेरिकेतील कापूस उत्पादन पुढील हंगामात वाढेल. परिणामी जागतिक कापूस साठाही पुढील हंगामात बऱ्यापैकी राहील असा अंदाज या परिषदेत व्यक्त करण्यात आला. देशातील कापूस उत्पादनाची स्थिती पाहूयात. वर्ष व उत्पादन 2014 मध्ये 15,386, 2015 मध्ये 16,332, 2016 मध्ये 17,345, 2017 मध्ये 18,360 व 2018 मध्ये 19,328 अपेक्षित. धन्यवाद मित्रांनो. असेच दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती पाहण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा. व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.